आपलं शरीर पूर्णपणे निरोगी असेल तर ते अनेक चांगल्या आणि सकारात्मक लक्षणांद्वारे संकेत देतं. ही लक्षणे आपण वेळेवर ओळखली तर आरोग्य टिकवणं खूप सोपं जातं. जसं की पचनसंस्था निरोगी असल्याचं लक्षण म्हणजे पोट वेळेवर साफ होतं, मल मऊ आणि पातळ असतो, पोटात गॅस, आम्लपित्त, जळजळ नसते, जेवणानंतर जडपणा किंवा आळस वाटत नाही, भूक योग्य वेळेला लागते. याचा अर्थ आतडे, यकृत आणि पचनसंस्था चांगलं काम करत आहे. किडनी आणि मूत्रसंस्था निरोगी असल्याचं लक्षण म्हणजे मूत्राचा रंग फिकट पिवळा आणि पारदर्शक असतो, दिवसभरात योग्य प्रमाणामध्ये लघवी होते, सकाळी डोळ्याखाली किंवा पायावर सूज नसते. याचा अर्थ किडनी रक्त व्यवस्थित शुद्ध करत आहे. हृदय निरोगी असल्याचं लक्षण म्हणजे व्यायाम केल्यावरही जास्त दम लागत नाही, छातीत जडपणा, धडधड वाढत नाही, रक्तदाब सामान्य असतो, हातपाय थंड पडत नाहीत. याचा अर्थ रक्तप्रवाह सुरळीत आहे. मेंदू आणि मानसिक आरोग्य चांगलं असल्याचं लक्षण म्हणजे स्मरणशक्ती चांगली असते, विनाकारण चिडचिड, भीती, घबराट नसते, निर्णय घेण्याची क्षमता चांगली असते. याचा अर्थ तुमची नर्वस सिस्टीम संतुलित आहे. झोप चांगली असल्याचं लक्षण म्हणजे 6 ते 7 तासाची चांगली, शांत आणि खोल झोप होते, सकाळी उठल्यावर ताजंतवानं वाटतं. दिवसभर झोप येत नाही याचा अर्थ हार्मोन्स आणि मेंदू नीट काम करत आहे. स्नायू आणि हाडे निरोगी असल्याचं लक्षण म्हणजे चालताना गुडघे, पाठ दुखत नाही, शरीरात अशक्तपणा नसतो, थोड्या कामाने थकवा येत नाही, तोल नीट राहतो. याचा अर्थ कॅल्शियम, व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणामध्ये आहे. डोळे, त्वचा आणि केस निरोगी असल्याचे चिन्हे म्हणजे डोळे चमकदार असतात, कोरडेपणा नसतो, त्वचा स्वच्छ, फार कोरडी किंवा फार तेलकट नसते, केस फार गळत नाहीत, नखं तुटत नाहीत, पांढरे डाग नसतात. याचा अर्थ पोषण तत्वे योग्य प्रमाणामध्ये आहेत. वजन आणि चयापचय चांगलं असल्याचे लक्षण म्हणजे वजन अचानक वाढत नाही किंवा घटतही नाही, थंडी, उष्णता फार त्रास देत नाही, साखर, थायरॉईड नियंत्रणामध्ये असतात. याचा अर्थ शरीरातील हार्मोनल संतुलन ठीक आहे. रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्याचं लक्षण म्हणजे वारंवार सर्दी किंवा खोकला होत नाही, जखमा लवकर भरून येतात, कुठलाही संसर्ग पटकन होत नाही. याचा अर्थ शरीर आजारांशी लढायला सक्षम आहे. सगळ्यात शेवटी काय तर जर वरीलपैकी बहुतेक लक्षणं तुमच्यात दिसत असतील तर तुमचं शरीर तुम्हाला सांगत आहे की मी निरोगी आहे. अशीच काळजी घेत राहा आणि तंदुरुस्त राहा आणि दीर्घायुष्य राहा. यासाठी नेहमी काळजी घे आणि निरोगी राहण्याचा नक्कीच प्रयत्न कर. तेव्हा नक्कीच निरोगी राहण्यासाठी कायम प्रयत्नशील राहा.